पहिला विजय मिळवलाय आजच्या दिवसामध्ये श्लोक 11 भोपर या संघाने. हार्ड लक शिवडोन बी या संघाचं. सामना सुरू होतोय दुसरा. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांना फाईट करेल शिलगाव. शिलगाव टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे वाडेकर या टीमला फिल्डिंग करण्यासाठी. सामना असेल 5 षटकांचा आणि ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली अत्यंत टॅलेंटेड समालोचक करण काळन यांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅचमध्ये. हे चेक. हॅलो चेक चेक. थँक्यू सो मच रोशन दादा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सापाट चषक 2025 ला सुरुवात झाली. काल पहिला दिवस आपण एन्जॉय केला आणि आजची पहिलीच मॅच चित्त थरारक सामना होता. शेवटच्या क्षणाला तो तोंडातला घास अक्षरशः निखिलने ती कॅच पकडली आणि खेचून आणला. हार कर जितने वालों को बाजीगर कहते आणि ती बाजी काय खेचली भोपरने. जबरदस्त विजय त्यांनी मिळवला आणि शिडूनला आताही वाटत असेल की आपण कसं हरलो. म्हणजे कोणत्याही कार्यारंभी ज्ञानस्वरूप मोर्याचं आपण पूजन करतो. त्या गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या चरणी साखर घालून या स्पर्धेची आपण सुरुवात केली. काल मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. नगरसेवक जयवंतजी भोईर साहेब असतील, त्यासोबत ग्रामीण बिग बॅश धमाका कोनगावचे उद्योगपती वरुण एस पाटील असतील. मोठ्या संख्येने मान्यवर होते आणि त्यांच्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पूर्ण केला. आणि त्यानंतर कालचा दिवस, आजच्या दुसऱ्या दिवसाची सकाळ. पहिल्या मॅच मध्ये भोपरने विजय मिळवला आणि दुसऱ्या मॅचला सुरुवात करत असताना शिळगावच्या अगेन्स्ट वाडेकर. आघाडीला हेमंत पावशे आणि रोहन आलिमकर ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्कवरती कपिल पाटील. या बाजूचंच गाव आहे, त्यामुळे वाडेकर संघाचे जे काही ऑडियन्स आहेत, प्रेक्षक आहेत, ते मोठ्या संख्येने या क्रीडांगणाच्या सभोवताली आहेत. मॉर्निंग सेशन सकाळचं प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारं वातावरण. 10:51 या मॅचला सुरुवात धुमधडाक्यात केली आहे. पावशेचा बॅटमधून येणारा स्वीट हिटचा पहिला चौकार. स्वीट शीटचा फटका आपण बघितला आणि डीप थर्ड मॅनला तिकडे पाण्याचं डबके मोठं, त्यामध्ये बॉल गेला तर तुम्हाला रिप्लेसच नवीनच बॉल घ्यावा लागणार आहे. ते लगेचच घडलंय. 4 खाता उघडतंय. आलिमकर 11 क्रिकेट संघ शिळगावचं. वन्स अगेन कपिल लेफ्ट आमोद विकेट. बॅकफुटला कट करायचा होता. फिरकीचं माहेरघर आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. कोणालाही विचारलं की जास्त स्पिनर आणि पूर्वीपासूनची प्रथा कोणाची असेल तर ती वाडेकरची आहे. त्यामध्ये सिद्धू पाटील, कपिल पाटील, अतुल, प्रणीत, सर्वेश हे बॉलिंग युनिट आपण पाहत आलेलो आहोत. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. बॉल लस्करलेकडे चाललाय. नीरज फार वेगाने बॉल वरती आलाय. पहिली धाव तर सहजरित्या. थोडंसं फंबल, त्याचा फायदा. थ्रो खराब. धावा 2. यामध्ये फिल्डरची चुकी कितपत आहे हे मी म्हणणार नाही, कारण बॉल ज्या पद्धतीने उसळला त्यालाही पीक केलं होतं नीरजने. आणि या वर्षी थोडीशी आउटफील्ड खराब आहे. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता बाजूला जे आपल्याला काम पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी जी आउटफील्ड या अगोदर होती गावदेवी क्रीडांगण उंबरडेची ती थोडीशी खराब झाली आणि त्याचा फटका कुठेतरी फिल्डर्सला बसतोय. कॅप्टन जरूर म्हणत असेल की 2 धावा नव्हत्या, पण मी म्हणेन नीरजची त्यामध्ये कोणतीही चुकी नाही. 2 धावा मिळतात. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. षडक सध्या पहिलं प्रगतीपथावर. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलवलं. स्वीटशीटचा कदाचित प्रयत्न हेमंत करतोय, त्यामुळे बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर आता थेट सरकलाय तो डिपिश कवा पॉइंटला. इनसाइड आउट. जिथून फिल्डर हलवला तिकडे बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फिल्डर धावतायत. 2-2 जवळपास. डीप मध्ये बॉल पुन्हा एकदा वळलाय. आता काय मिळाल. यामध्ये देखील फिल्डरची चुकी आहे. आलाय चौकार. नामवंत खेळाडू तिसगावचे सागरदादा गायकवाड यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. मी त्यांना विनंती करेन मंचावरती या. सुस्वागतम.
खेचून मारायचा होता एज घेऊन बॉल शॉर्ट लेग मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. सिंगल सोबत पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि कपिल पाटीलचं षटक राहिलं. आलिमकर 11 शिळगाव साठी 11 धावांचं. 11 फॉर नन आफ्टर फर्स्ट ओव्हर. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड, उद्योगपती पिंट्या शेठ पाटील आणि आदिक पाटील जे कॅप्टन आहेत. मागचे बरेच वर्ष आपण आदिकला या संघाचं नेतृत्व करत असताना बघितलं तर बऱ्याच वेळेला या संघाला पुरस्कृत करण्यात आलं ते पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून. रोशन दादा, आपण मागच्या काही स्पर्धांपासून म्हणत आलेलं की अशी एक स्पर्धा जे भूतो न भविष्य ते आजपर्यंत जे घडलं नाही ते पिंट्या शेठ पाटील आणि आदिक शेठ पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि बऱ्याच वेळेला असं देखील म्हटलं जायचं, अरे तुम्हाला सायकल दिली जाते मग तुम्हाला पैसे मिळतील की नाही. अरे आम्हाला पैसे पण देणार आहेत आणि सायकल पण देणार आहेत, हे ठामपणे मी म्हणेन. लास्ट इयरला देखील कूलर सोबत आम्हा प्रत्येकाला, अंपायरला देखील आणि कॉमेंटेटरला देखील मानधन देण्यात आलं होतं. आणि ऑन माईक मुद्दामून म्हणतोय कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तुम्हाला सायकल भेटणार आहे मग तुम्हाला मानधन भेटणार आहे की नाही भेटणार आहे. पिंट्या शेठ पाटील आणि आदिक पाटील यांची संकल्पना आहे. 4 अंपायर आणि जे काही कॉमेंटेटर यामध्ये असतील त्या प्रत्येकाला या आयोजकांकडून सायकल देण्यात येईल. बॅकफुटला कट करायचं होतं बॉलला. सेकंड ओव्हरमध्ये अतुल आपण पाहतो. धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. लास्ट इयर देखील प्रत्येक जो फायनलचा 12th मॅन होता एक्स्ट्रा प्लेअर, या वर्षी त्याला सायकल आहे. म्हणजे आता आपण पाहतो की बऱ्याच वेळेला दिनेश दादा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये प्रत्येक संघाचा जो 12वा खेळाडू असतो थोडा नाराज देखील असतो, अरे मला 12वं ठेवलं जातं. पण या स्पर्धेमध्ये तो मुद्दामून म्हणेल की मला 12वं जरी घ्या तरी चालेल. ओ बॉल गेलाय, शेवटच्या क्षणाला काय घडलंय, बॉल थांबलाय, फिल्डर गेला होता बाहेर. आउटफील्डची कमाल आहे. बाउंड्री चेक जरूर करतील टीव्ही अंपायर, मात्र आपण सध्या जर बघितलं तर चांगली फिल्डिंग अगोदर आपल्याला प्रशांत इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. देन सर्वेशचा थ्रो होता. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. जतीन भुयाल सर सध्या टीव्ही अंपायर आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुदीप अंबवणे आणि शेखर हेरगुडे सर ऑन ग्राउंड आहेत. चला फिल्डिंग सेट करा. ज्या काही रन्स आहेत ते आम्ही तुम्हाला देतोय. डिसिजन आताच द्यावा लागेल कारण स्ट्राइक रोटेट झालेली आहे. ओके. आणि मंचाच्या डाव्या बाजूला ज्या ज्या आमच्या ऑटो दिसतात, बऱ्याचशा बाईक देखील आहेत, कार, त्यांना विनंती आहे बाउंड्री सेव्ह करण्यात आली आहे. 3 धावा मिळतील. प्लीज विनंती आहे, आरटीओ वाले येतात, तुमची गाडी कदाचित उचलून नेतील अथवा मग तुम्हाला फाईन बसेल. त्या बाजूला पार्क करा. रस्त्याच्या त्या बाजूला तुम्हाला पार्क करायच्या आहेत आपापल्या गाड्या प्लीज. सिंगल येते आणि सिंगलने धावसंख्या जर आपण बघितली तर ती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय ते अर्थातच दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा. कालचा दिवस सुरुवातीच्या काही मॅचेस आपल्याला लो स्कोर पाहायला मिळाल्या पण तिकडे शेवटपर्यंत तो संघर्ष होता. पहिल्या मॅच मध्ये धावा तितक्या नव्हत्या, फक्त 53 धावांना चेस करायचं असतानाही ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आली होती. ऑफसमचा बाहेर बॉल, बॉलच बॅक, ओ डायरेक्ट हिट होतंय तर काम तमाम होतंय. हेमंत पावशेचं बचावलाय, डॉट बॉल आलाय. धावसंख्या थांबलेली आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in तेजस भोईर आणि ऑल टीम या स्पर्धेचं टेलिकास्ट करत आहेत. दर्जेदार टेलिकास्ट आहे. 6 दिवस चालणारी स्पर्धा. 48 ग्रामीण संघांना निमंत्रण. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, आत आला बॉल आणि बाहेर जावं लागेल हेमंत पावशेला. आलिमकर 11 शिळगावला पहिला धक्का. हेमंत पावशे बाद. हर्ष 11 जयजलेश्वर वाडेकरचा अगेन्स्ट सालिमकर स्पोर्ट्स शिळगाव खेळत असताना दुसऱ्या मॅच मध्ये. आजचा असं बोल आहे. यानंतर वाखण आणि तिसगाव, त्यानंतर पिसवली आणि गोळवली, कौसानी मातारडी, बेतवडे ए आणि गावदेवी खाडी अशा लढती आपल्याला पहिल्या फेरीतील पाहायला मिळणार आहेत. नवीन बॅटर नीरज वास्कर. शॉर्ट बॉल टॉप एज,
फाईन लेग मध्ये आला केतन, त्याने टिपलेला झेलने नीरज शून्यावरती बाद. 2 षटकांचा खेळ संपला. धावाफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 15. 15-2 आलिमकर स्पोर्ट्स शेगाव. हे गाणं ज्यांनी गायलेले कंपोज केलेले ते DJ सतीश आणि अर्थातच चेतन दादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. नामवंत गायक आहेत, म्युझिक कंपोजर आहेत, स्वतःचं त्यांचं स्टुडिओ आहे आणि कोणालाही कोणत्याही समारंभासाठी ऑर्केस्ट्रा असेल, लाईव्ह ऑर्केस्ट्रा अथवा गाणं बनवायचं असेल तर तुम्ही चेतन दादा पाटील सापाड यांच्याशी जरूर संपर्क साधू इच्छिता. आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची प्रत्येक ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. धावा धावफलकावरती जर आपण बघितलं तर ते आपल्याला 15 पाहायला मिळतात. विकेट पडल्या 2 थर्ड ओव्हरमध्ये. तिसरा फ्रेश बॉलर आला प्रणित पाटील. बॉलिंग ऑप्शन असल्या कारणास्तव कॅप्टनकडे तो पर्याय असतो आणि तिसऱ्या फ्रेश बॉलरला वापरण्यात आलाय. लेफ्टी आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय वास्कर, नाहीतर रोहन आहे सध्या. रोहन आलिमकर स्ट्रायकिंग एंडला, अक्षय नुकताच ऑफ स्ट्राईक आहे, तो आलाय. ऑप्शनचा बाहेरचा बॉल हॅमर केलाय लॉंग ऑफच्या बाहेर, थेट आमचा VIP डायस वरती. रोहनचा बॅट मधून पहिला रॉकेट षटकार. आणि सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडता तुम्हाला मॅनेजमेंट टीम कडून 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे. मग या खिशातून त्या खिशात टाका अधिक पाटील. मॅनेजमेंट टीम आणि स्वतः आयोजक आहेत. खरं तर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. सापाडची एवन जोडी आहे, कॅप्टन आणि पॅकर पिंट्या शेट पाटील आणि अधिक पाटील. पिंट्या शेट पाटील खेळत नाही, पण मला आजही आठवते उंबारलीच्या स्पर्धेमधला लास्ट इयर जी रजनी स्पर्धा झाली तिकडे त्यांनी फायनल मारली आणि त्यानंतरचा जो पिंट्या शेट पाटील, रात्री 3 वाजले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. सध्या आनंद जरूर असेल पॅव्हलियन मध्ये शेगावच्या. रोहनच्या बॅट मधून आलाय आणखी एक पावा पॅकफुल षटकार. एक नंबर आयोजन देखील केलं यंदा कुशल शेषा स्पोर्ट्स सापाडने. पिंट्या शेट पाटील, अधिक शेट पाटील. सापाड चषक 2025 मध्ये तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा समालोचक या नात्याने मी करण सहर्ष स्वागत करेन. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 27. 2 विकेट पडलेल्या आहेत. चांगला खेळ सध्या तरी रोहन आलिमकर करतायत. येस, एक महत्वपूर्ण सूचना करतोय. सुरुवातीला डावाचे तुम्हाला 2 बॉल चॉईस करायचे, ते तुम्ही एक तर खेळण्यासाठी, नंतर नो चॉईस आहे प्लीज. मग नंतर नो चॉईस आहे दादा. कट असेल बॉलला, डिफेक्ट असेल तर मात्र आम्ही चेंज करू, अन्यथा कमिटी जो बॉल देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. फाईन लेकडे चाललाय हुक करत असताना प्रणीतच्या अगेन्स्ट काउंटर केलाय रोहनने. आणखी एक चौकार. जो महत्वपूर्ण नियम कालच्या पहिल्या मॅच पासून लागू करण्यात आलेला आहे. सुरुवातीला तुम्ही बॉल घ्या, त्यामधून 2 चॉईस करा, त्यानंतर ते दोन्ही बॉल हरवल्यानंतर नो चॉईस आहे. बॉलला कट असेल, डिफेक्ट असेल तर चेंज करून मिळेल, पण त्या व्यतिरिक्त जो बॉल कमिटी देईल तोच तुम्हाला बॉल घ्यावा लागेल. इथे अपील आहे, मात्र इथे अंपायरने सांगितलंय एज आहे, त्यामुळे बॅटर सेफ आहे आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले ती पुढे 32 या आकड्यावरती. 2 विकेट नंतर रोहन आलिमकरने काउंटर केलेला आपण पाहतात. सिक्सर सुप्रीमो आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल लोगो देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे अजूनही या षटकातील. प्रणीत
आत येणारा बॉल जबरदस्त ऑन दी अप, थेट मिड विकेटचा बाहेर चाललाय. आता आपल्याला पाहायला मिळालं अक्षय वास्कर त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली आलिमकर 11 शेगावसाठी. अंपायरचा ड्रिंकचा सिग्नल आला. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 38-38 त्यानंतर कौसाणी मातार्डी आणि त्यानंतर बेतवडे आणि गौदेवी क्रिकेट क्लब खार्डी अशा आजच्या पहिल्या फेरीतील लढती आहेत. आणि जेव्हा जेव्हा सापाट चषकामध्ये येतो आमचे डिस्क जॉकी DJ सचिन आणि डिस्क जॉकी मनीष यांची जरूर उपस्थिती असते, त्यांची भेट होते. आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने साऊंड क्वालिटी साऊंड असतो त्यासोबत डिस्क जॉकी ऍक्टिव्ह असतो तेव्हा समालोचन आणि प्रेक्षकांना एंटरटेन होत असतं. हे कॅमेरावर पहा तुम्ही, बॉल हवेत आहे सध्या, तो चाललाय थेट मिड विकेटच्या बाहेर. सुपर टेलिकास्ट बाय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. तेजस भोईर मागच्या काही 2 ते 3 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्याने स्वतःला डेव्हलप केले, त्याची टीम त्याने बनवलेली आणि सर्व त्याचा मित्रपरिवार आहेत, कुटुंबातील मुलं आहेत, काही मित्र आहेत त्याच्या वाहिनीमध्ये जे कार्यरत आहेत. कपिल आला एंड चेंज करून सेकंड स्पेल, बाहेर निघालाय, बॉल पडलाय आणि मुद्दामून टाकला होता. जरी वाईड असला तर जरी आपण बघितला बॉल मुद्दामून बाहेर टाकला, तिथून बाहेर काढला, त्याला माहिती आहे बॅटरच्या बॅटवरती आला नसता तर वाईडच जाणार आहे, पण अटेम्प्ट केला असता तर कदाचित टॉपेजची शक्यता होती. धावा 39. वन्स अगेन तोच प्रयत्न इथे आता मिस झालाय. यावेळेला लेग स्टम्पची पिचिंग ऑफ स्टम्पचा बाहेर काढलाय. मोठा टर्न आपल्याला पाहायला मिळाला. वाडेकरचं बॉलिंग युनिट आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करणं सोपं काम नाही, ते करून दाखवले या दोन्ही बॅटर्सने, रोहन आलिमकर आणि अक्षय वास्कर. सध्या रोहन पिक केलाय, पूल गेलाय बॉल, वा टायमिंगच्या जोरावरती मारलेला देखणा राजस षटकार. सुबक फटका होता. टायमिंग आपण बघितलं आणि त्यामधून थेट बॉल मिड विकेटचा बाहेर पाठवला. जो वेग होता, टर्न होता, अगेन्स्ट द स्पिन खेळला, पण टायमिंगच्या जोरावरती जबरदस्त हा फटका आपल्याला रोहनचा पाहायला मिळाला. 7 बॉल 24 एक्सप्लोसिव्ह इनिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 45 वरती शिळगाव. लोवा फुल टॉस, आवाज आलाय टक, बॉल निघालाय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी. आणखी एक मोठा षटकार. समुद्राच्या आतमध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी नसताना, आताच्या काळामध्ये आपण बरंच काही पाण्यामध्ये उभारतो, पण तेव्हा काही नसताना द फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवराय असे अनेक किल्ले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामधलं एक जंजीर अजिंक्य राहिला, ही खंत प्रत्येक मराठ्यांना आहे. फुल लेंथ होता इथे. रोहन स्वतःशी बोलतोय आणि थोडासा नाराज आहे की माझ्या रेंज मध्ये बॉल होता पण तो समोर लागला कसा नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये कपिलची बॉलिंग ऍक्शन, देन हा बॉल फुल लेंथ, बॅटचा फ्लो आला पण बॉल पीच झाला आणि थोडंसं आतमध्ये. इथे देखील समोर लॉफ्ट केल्या बॉलला, साइड स्क्रीन, निघाला बॉल समोर सीमारेषेच्या बाहेर आला. आणखी एक चौकार. काय बॅटिंग केली रोहनने, 2 विकेट. हेमंत सुरुवात, देन आता रोहनने पूर्णपणे हा मोर्चा सांभाळलाय. इथे ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॉल पडलाय, वळतोय
आणि शॉट थर्ड कडे आला. रोहनकडे स्ट्राईक असेल, लेग बायचा सिग्नल अंपायरचा. 4 षटकांचा खेळ देखील संपला. बॅटिंग करत असताना आलिमकर स्पोर्ट शेळगाव हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरच्या अगेन्स्ट धावा फलकावरती लागल्यात त्या 66 माफ करा 56. छप्पन्न धावा झालेल्या आहेत. 66 म्हणाल्या बरोबर टाळ्यांचा आवाज जास्त आलेला पॅव्हिलियन मधून शेगावच्या. 56. नेक्स्ट टीमच्या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, तिसगाव आणि वाकण टॉस साठी देखील या. आणि जो आपण तुमचा एक फोटो काढून आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जेव्हा आपण टाकतोय नेक्स्ट मॅच जी कोणाची अपकमिंग मॅच, त्यामुळे त्या फोटो सेशन साठी आपण तिसगाव आणि वाकणचे कॅप्टन. सिद्धू आलाय, गुगली होती, पडलाय बॉल. रोहनला वाटलं आत येईल, लेग ब्रेक आहे बट बाहेर निघालाय. डॉट. 4 षटकांमध्ये चांगला खेळ झालाय. शेवट जर चांगला करायचा असेल तर रोहनला इथेही बॅटिंग करावी चांगली लागणार आहे. पहिला डॉट आलाय. पिक करायचा होता वेगाने. शॉट थर्ड फाईन लेग कडे देखील आता बॉल चाललेला आहे डीप मध्ये. शेवटच्या क्षणाला काय घडलंय, आतमध्ये ढकललाय बॉलला की गेलाय बाहेर बॉल. आतमध्ये येऊन पुन्हा आता केतनने थ्रो केलाय. धावा तोपर्यंत आपण बघितलं तर पूर्ण झालेल्या त्या 3 धावा. बाउंड्री चेक करण्यात येईल, अंपायरचा सिग्नल आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल या ठिकाणी. जतीन भुयाळ सर सध्या टीव्ही अंपायर आहेत आणि ते चेक करतील. अंपायर एज आहे बाईच. स्ट्राईक चेंज झालेले त्यामुळे आपण मॅच देखील कंटिन्यू करू शकत नाही. थांबावंच लागेल जोपर्यंत डिसिजन येत नाही. जबरदस्त स्पर्धा 48 ग्रामीण संघांना निमंत्रण आहे. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. पण कालच्या दिवसात जी मॅच होती, येस बाउंड्री सेव्ह करण्यात आलेली आहे. धावा 3 मिळतील. बाईचा 3 धावा आहेत. टॉस केलं होतं बॉलला, लॉफ्ट केलं एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. एक्साइटिंग पॉवर आणि बॉल पहिल्या बाउन्स वरती चौकार. स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. त्रिवार मानाचा मुजरा जबरदस्त आहे. गाणं फार जुनं गाणं पण आजही ती ऊर्जा आहे गाण्यामध्ये. सिद्धू गुगली आता मिस झाला. अक्षय डॉट बॉल आलाय. 2 गुगल्या रोहन लेग टाकली होती आणि अक्षयला दोन्ही वेळेला मिस झाले दोघे. अस्त्रे त्यांचं लेग स्पिनर आहे जेन्युइन, बट इथे जी गुगली येते ती रोहनही ओळखू शकला नाही, अक्षयला ओळखता आलं नाही. लॉफ्ट करायचं इथे. शॉर्ट थर्डला बॉल चाललेला आहे सध्या आउटसाइड एजने. सिंगल येते आणि सिंगल सोबत स्कोअरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 64 रन्स. बॉल आणि शेवटचा एक बाकी आहे या इनिंग मधला. 64 56 होत्या आतापर्यंत या षटकामध्ये. 8च धावा आलेल्या आहेत. तितकंसं कॅपिटलाइज झालं नाही आतापर्यंत षटक जे करायचं होतं दोन्ही बॅटर्सला. नेक्स्ट मॅच तिसगाव आणि वाकण. पुन्हा विनंती आहे टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आणि टॉस झाल्याबरोबर कुठेही जाऊ नका. फोटो सेशन आहे दोन्ही कॅप्टन. शेवटचा बॉल रोहन फुल लेंथ बॉल एज घेऊन फायनली कडे चालला. फिल्डर उपस्थित आहेत. केतन अडव एकच धाव. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटला महत्व आहे त्यामुळे सेकंडला चान्स घेतली नाही. सिंगल सोबत धाव पहिला संपलाय. आलिमकर स्पोर्ट्स शेळगावचा धावसंख्या बनली 65 65 धावा आणि 66 धावांचा चेस करावा लागला विजयासाठी. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. 4 षटकांच्या अखेरीस मी 66 बोललो होतो ते आता बनवावे लागतील हर्ष 11 वाडेकरला जे टार्गेट आहे. इट्स आउट युअर टॉस बॉक्स तिसगावच्या अगेन्स्ट
वाखन चला आपण लाईव्ह ड्रॉ करूया. 3 आणि 4 जानेवारीला नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना आहे. स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी आयोजित ही स्पर्धा आहे. 16 ग्रामीण संघांचा सहभाग आणि त्याचे ते आपण लाईव्ह ड्रॉ करूया. पिंटेशेठ पाटील यांना विनंती असेल आपण देखील या पुढे. अधिक पाटील दादा आपण देखील या. 16 संघ आहेत. 3 आणि 4 जानेवारीला प्रत्येक दिवशी 8 संघ खेळणार आहेत. तीन आणि 4 जानेवारीला स्कायरा 11 शिरडोन बी या टीमच्या माध्यमातून स्कायरा चषकाचं आयोजन आहे. 16 संघांचा सहभाग आहे आणि त्याचे आपण लाईव्ह ड्रॉ करतोय. 3 जानेवारी आणि 4 जानेवारी हा एकूण 2 दिवसांचा कालावधी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला सामना असेल 3 जानेवारीला स्कायरा चषकामधील निलजे ए, जय हनुमान निलजे ए आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश दिवा. श्री गणेश दिवा आणि निलजे ए हा पहिला सामना आहे. दुसरा सामना देवीचा पाडा, देवीचा पाडा आणि त्यांना फाईट करेल सागाव. चेरादेव गुरुदत्त सागाव आणि देवीचा पाडा हा दुसरा सामना असेल. तिसरा सामना शिरडोन ए, भरत पाटील सुयोग पाटील यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल गोलवली ए. गोलवली ए आणि शिरडोन ए हा तिसरा सामना. आणि शेवटचा सामना पहिल्या दिवसामधील खोनी हर्षद यांचा संघ आहे, म्हणजे खोनी ए. आणि कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड हा शेवटचा सामना आहे 3 जानेवारीला. त्यानंतर 4 जानेवारी अंतिम दिवस. 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. चार जानेवारी अंतिम दिवस. विश्वास पाटील यांचा कोलेगाव आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजेच उंबारली सोमनाथ भोईर यांचा संघ, गावदेवी उंबारली. दुसरा सामना काटई जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांना फाईट करेल सोनारपाडा अमोल पाटील योगेश पाटील यांचा संघ. तिसरा सामना मोठी देसाई आणि नारिवली हा तिसरा सामना आहे. आणि शेवटचा सामना जुनी डोंबिवली आणि हेदुटणे बी हे आहेत स्कायरा चषकाचे लाईव्ह लॉट्स. वळूया आपण सामन्याकडे. सामना सुरू आहे. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांना फाईट करतो आहे शिलगाव या दोन टीममध्ये. ऐकूया आपण पुन्हा एकदा करण काळन यांचा आवाज. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मात्र या मॅचच्या सेकंड इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती जी विकेट गेली आहे, सिद्धू थोडासा नाराज आहे पण डायरेक्ट हिट झाला.
अनफॉर्च्युनेटली, आणि तिकडे त्यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धक्का पहिला बसलाय शून्यावरती. नवीन बॅटर प्रणित पाटील सागमण मैदानात आतमध्ये होत आहे. हर्ष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकरला या मॅच मध्ये आलिमकर स्पोर्ट शेळगावच्या अगेन चेस करायच्या त्या 66. नीरज वास्कर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये, आणि त्यासोबत ऑन साइडला काऊ कॉर्नरला 2 फिल्डर जे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑन सोबत शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग. देन आपण फिल्डर पाहतोय शॉर्ट थर्डला कव्हर लेग फिल्डर आणि एक्स्ट्रा कव्हर देखील. वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स कडून नीरज 66 बनवायचा. जबरदस्त बॅटिंग, खास करून पहिल्या डावमध्ये रोहन आलिमकर. लॉफ्ट केला मिड ऑन आत, एरियल ऑन ड्राइव्ह आहे, लॉंग ऑन द बॉल चालला, नो चान्स फॉर द फिल्डर. पहिला चौकार. समोर पडला आणि समोरच मारलाय. मिड ऑन आत आहे, त्याचा फायदा. बॅटचा चेहरा उघडला, फुल फेस ऑफ द बॅट. चांगला ऑन ड्राइव्ह आलाय. 4 ने ड्राइव्ह केला. लॉंग ऑफ कडे बॉल चाललेला टीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव इथे सहजरित्या तिथू दी एक्स्ट्रा कव्हर फटका आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक स्टार्ट. तिकडे जर आपण बघितलं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शिलगावला आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. कपिलच्या चौकाराने हेमंतने सुरुवात केली होती. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, पण तितका कन्व्हिन्सिंग फटका नाही. पॉवर प्ले, पण बॉल डीप मध्ये चालल्याने अखेर तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला दुसरा, आणि या चौकारासोबत धावसंख्या जर आपण बघितली तर ती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. प्रणित आणि अतुल हे दोघेही बॅटर जर शेवटपर्यंत खेळले तर या धावा तितक्या माग नसतील. ओ हो, सॉफ्ट डिस्मिसल. बॅटचा चेहरा उघडलाय, पण पॅव्हलियन मध्ये जावं लागतं अतुलला. शॉर्ट कव्हरला जबरदस्त कॅच. सेफ हँड. परेशने चांगली कॅच टिपली आहे. धक्का दुसरा. जय जलेश्वर हर्ष इलेव्हन वाडेकरला. रॅकेट झाला पहिल्याच बॉलवरती. सिद्धूची विकेट आली. मॅचचा मोमेंटम सध्या तरी खेचतात शेळगाव. पाहुयात कसं जाणाऱ्या डाव पुढे. 66 चेस करत असताना 9 धाव्यात 2 विकेट, आणि नवीन बॅटर जो आलाय हे नवीन प्रोडक्ट सध्या तरी इंट्रोड्यूस करतात वाडेकर. वैदिक भंडारी. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील नीरज वास्कर. बॅटचा हात लागला. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. एकदा वैदिककडे स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 10, विकेट पडल्या 2. बॅटिंग करत असताना हर्ष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर. बॉल बाकी 24, तर 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या. 56 धावा.
चला वाकलन संघाचे संगणक किती उपस्थित आहेत. तिसगावचे कॅप्टन टॉससाठी या आपण. कवसला बॉल चालला, एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल सोबत धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 11. 11 रन सध्या तरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जो डाव आहे हा इंटरेस्टिंग असेल. त्याचं कारण आहे की प्रणित अतुल आणि सिद्धू पाटील हे दोघेही आउट झालेले आहेत आणि त्या कारणास्तव आता जी काही जबाबदारी आहे ती प्रणितवरती आहे. दोन मॅच विनर बॅटर होते, दोघांकडून फार अपेक्षा असतात आणि बऱ्याच वेळेला त्यांनी करून दाखवलेलं आहे. ते दोघेही आउट झालेत. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 11 वरती सध्या विकेट पडलेले आहेत ते अर्थातच 2. प्रणित स्ट्रायकिंग एंडला आणि सेकंड ओव्हरचा आपण विचार केला तर बॉलिंग मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात परेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, लॉंग ऑफ ऑन साइडला 2. लॉफ्ट करायचा होता बॉल, ऑप्शनचा फार बाहेर ठेवला, रेंज मध्ये दिला नाही, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल. सिक्सर सुप्रीमो या ब्रँडच्या बॉल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कालचाही आपण विचार केला तर जरूर शील टीमसाठी विकेट हॅट्रिकसाठी प्रेमनाथ दादा आलिमकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. नामवंत पुरस्कर्ते आहेत प्रेमनाथ आळीमकर, सहर्ष स्वागत. धावा 12, विकेट आपल्याला 2 जरूर पाहायला मिळालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत परेश कडून. लाईन खराब, पण काय घडलंय, टोला बॉल आणि गेला मिड विकेटच्या बाहेर. श्वास रोखलाच होता तो वाडेकरच्या पॅव्हलिनने. धावा 6 षटकार. खराब होती, लेग स्टंपला बॉल होता, मारायचा होता लॉंग लेगला पण गेला तो मिड विकेटला. फुल लेन बॉल, इथे फ्लॅश स्लिप कडे बॉल चाललेला, अटेम्प्ट त्याने केलाय, चांगली फिल्डिंग. कौस्तुभला आपण ऍक्शन मध्ये बघितलं, फिल्डिंग चांगली झालेली आहे. शेगावला माहिती आहे आज जो बॅटर आहे प्रणित, सध्या त्याच्याच अगेन्स्ट आपल्याला चान्स घ्यायचे. एका षटकार चौकार गेला चालेल आपल्याला, पण जर त्याची विकेट येते तर मॅच मध्ये झपकन पकड मजबूत करत असताना शेगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत, बॉल आणि बाकी त्या षटकातील 2. कमी गती, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल बॅकवर्ड स्क्वेअर कडे. रोहनला आपण पाहतोय त्या ठिकाणी सिंगल सोबत स्कोर सध्या 19 आकड्यावरती चाललाय. परेशची जी बॉलिंग ऍक्शन आहे थोडी युनिक आहे. शॉर्ट रनअप आहे, ज्या वेगाने तो येत आहे शॉर्ट रनअपने, बॉल कधी हलक्या धीम्या गतीने टाकतो, जेव्हा तो बॉलला टॉस करतोय आणि वेगाने टाकला तो खोला देखील टाकत असताना आपण बघितलंय. इव्हन तो रेंज मध्ये देत नाहीये, वारंवार ऑफस्टमच्या बाहेरची लाईन ऑफ अटॅक त्याने क्लिअर केला होता. ऑफस्टमच्या बाहेरच मी टाकणार आहे. आता लेफ्टी आलाय, शेवटचा एक बॉल बाकी आहे. 19 धावा. वैदिक बाहेर पडलाय, बाहेरच निघालाय बॉल. अंपायरचा इशारा वाईट आला, वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. हा जो ट्रम्प कार्ड सारखा वापर सध्या तरी वैदिक भंडारीचा केलाय, तो चालणार आहे की तो पुन्हा पॅव्हलियन मध्ये येणार आहे? तो जर चालला तर मॅच मध्ये बेनिफिट असेल. प्रणितचं बर्डन आहे, प्रणितच्या खांद्यांवरती जे ओझे असतात त्या धावसंख्येचं ते थोडंसं कमी होणार आहे. पण जर तो चालला तर, जर तो खेळला तर, बॅटिंग त्याने केली तर. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाहतायत, चाचपडतच होते, असं वाटलं की कॅच ड्रॉपच होणार आहे. ज्या पद्धतीने त्यांनी जजमेंट त्या ठिकाणी दाखवलं होतं. कॅच ड्रॉप झाली, वैदिकला जीवनदान. धावा 2, धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 22 वरती. 22ला 2 षटकांचा खेळ संपला. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जय जलेश्वर, हर्ष 11 वाडेकरला बनवायच्यात 44-44.
षटक 2 पॉवर प्लेन 22 धावा 11ची सरासरी. प्लॅनिंग आता अशीच असेल की आता 44 बनवायच्या 18 बॉलमध्ये दोन्ही बाजूने अटॅक व्हायला हवा. प्रणित आणि वैदिक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैदिक यंगस्टर आहे, आता जर खेळला तर पुढच्या काही स्पर्धांमध्ये त्याला जरूर ती चान्स मिळणार आहे आणि हीच ती संधी आहे वैदिकला खऱ्या अर्थानं. दुसऱ्या बाजूने कौतुक असेल पहिला गोलंदाज नीरज आणि दुसरा गोलंदाज परेश से. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पकडून ठेवल्या मॅचला दोन्ही बॉलर्सने. तिसरा फ्रेश बॉलर रोहन आलिमकर. ऑफस्टॉमचा बाहेरचा फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला एक्स्ट्रा रिजन मध्ये फिल्डर आहेत. एक धाव डबलला चान्स आणि पाहता पाहता 2 धावा. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा नाराज आहे विशाल जो यस्टनच्या मागे विकेट किपर आहे. थ्रो यायला पाहिजे होता. फिल्डिंग चांगली झाली पण बॉलवरती येणं अगोदर स्टार्ट घेणं ॲज अ फिल्डर. तुम्ही इनफिल्ड मध्ये असा तुम्ही आउटफिल्ड मध्ये असा डीप बाउंड्री बॉल जर डीप मध्ये जातोय तर वेळ तितका बॅटर्सला मिळणार आहे. 2 धावांनी धावसंख्या 24 वरती पोहोचली. बॉल बाकी 17 आणि 17 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 42. आलिमकर फुल टॉस पण चान्स लॉंग ऑफला डाउन दी बॉल. वेल जस्ट कॅच. वन मोर विकेट डाउन. अनदर सॉफ्ट डिसमिसल. तिसरा फलंदाज अशा पद्धतीने प्रणित पाटील देखील येईल तंबूच्या आश्रयाला. ही देखील विकेट आपण बघितली. फुल टॉस बॉल होता मात्र तिकडे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू. रोहनचा बॉल ऑफस्टमचा बाहेरचा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. टॉप एजने लॉंग ऑफने कॅच पकडली. सिद्धूची विकेट, अतुलची विकेट आणि प्रणितची विकेट ही पचणारी नसेल वाडेकरच्या समर्थकांना खऱ्या अर्थानं. नवीन बॅटर सर्वेश पाटील स्लॉग हिटर आहेत. फुल टॉस आहे इथे. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. एक्स्ट्रा कोर मध्ये फिल्डर थोडासा बॉल वळलाय. आता उचलून थ्रो केला जाईल. 2 धावा आहेत. सहजरित्या आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे. कॉमॉन 26. 26 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. बॉल आता बाकी आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये धावा पाहिजे 40. मॅच बनवू शकते पण सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागणार आहे. इथून विकेट आला या मॅच मध्ये शिळगाव देखील असेल. टॉप ऑर्डर मधील 3 जे महत्वपूर्ण बॅटर आहेत तिघांना पॅव्हलियन मध्ये पाठवले आतापर्यंत 3 बॉलर्सने. रोहन आलिमकर बॅटिंग चांगली झाली. गोलंदाजी आतापर्यंत ओव्हर पिच होता. प्ले डाऊनची शक्यता आणि झालंय ते देखील. आतमधली कडा आणि यष्ट्यांवरती बॉल गेलाय. चौथा धक्का हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. सर्वेश पाटील बाद. मागोमाग पडलेल्या 4 विकेट्स आता कुठेतरी बॅकफुट वरती ढकलत आहेत सध्या तरी. रिप्ले आपण जरूर पाहतोय. जो प्ले डाऊन झाला लास्ट विकेट ऑफस्टमचा बाहेरचा बॉल इनर एज अँड देन बॉल थेट स्टंप वरती आदळलाय. नवीन बॅटर केतन आला. 21 विचार केला तर बॉल बाकी 14 आणि 14 बॉल 40 धावांची गरज आहे वाडेकरला. ताणून तर दिला. मिस टायमिंग. इथे संधी आहे हेमंत पावशे. नो डाऊट सेफ अँड. शेगावचे विकेट आणखी घेईल. 5वा धक्का 26 वरती वाडेकरला.
आहेत या षटकामध्ये रोहनकडून, ज्याने बॅटिंग काय केलेली आहे. 15 बॉलमध्ये 35 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग होती. आणि आता गोलंदाजी करत असताना पहिल्या स्पेलमध्ये त्याने विकेट 3 काढलेला. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 26 ला 5 आहेत. बॉल एकंदरीत 13 बाकी आणि 13 बॉलमध्ये 40 धावांची गरज या मॅच मध्ये वाडेकरला. नवीन बॅटर कपिल मैदानाच्या आतमध्ये. फुल लेन बॉल, इथे चान्स, थोडासा लांब फिल्डर आहे, पॉइंटचा मागे चालला. एक धाव तर सहजरित्या कपिल थांबलाय आणि आता कपिलकडेच स्ट्राईक असेल. षटक संपन्न होत्या. 3 धावा 27. शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 39. बॅटिंग करणाऱ्या वाडेकरला शेगावच्या अगेन्स्ट. ड्रिंक ब्रेक आहे. एक्स्ट्रा प्लेयर आहेत, लवकरात लवकर पाणी घेऊन जा. आपण छोटासा ब्रेक घेऊ आणि आपण ऐकूयात पुन्हा एकदा डिस्क जॉकी कडून एक सुंदर असं संगीत. थँक्यू सो मच. आपण टॉस करूया. विनंती असेल दोन्ही संघांचे संघनायक वाकलन विपक्ष तिसगाव. तिसरा सामना अशोक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढच्या सामन्याचा. सामना 5 षटकांचा आहे. जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष आपण पाहू शकाल जरीमरी तिसगाव या 2 संघांमध्ये. आणि टॉस जिंकलेला आहे जरीमरी तिसगाव या टीमने. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देणार आहोत. या पुढील सामना असेल जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करेल जरीमरी तिसगाव. रुपेश आपण या फोटोशूट. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक. व्हॉइस ऑफ डोंबिवली अत्यंत टॅलेंटेड समालोचक करण काळन यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू रोशनजी संते सर. आणि रोशनजी, पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील यांचं प्रेम लास्ट इयर देखील आपण दोघेही या स्पर्धेमध्ये होतो. यंदाही खास करून आवर्जून आम्हा दोघांनाच 6 दिवस ज्यांनी कंटिन्यू केलं होतं, पण काही कारणास्तव अन्य काही स्पर्धा घेतल्या जातात त्यामुळे डेट तितक्या ॲडजस्ट रोशनजी संत यांनाही झालं नाही आणि मलाही झालं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. पण तुमचं जे काय प्रेम आहे पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील, असंच राहू दे आमच्यावरती. आणि तुमच्यासारखे पॅकर्स आहेत, पुरस्कर्ते आहेत, कर्णधार आहेत, म्हणून आजवर आपल्याला हे टेनिस बॉल क्रिकेट इतक्या वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळते. बबलू शेठ पाटील यांच्याकडून रोहनला लास्ट ओव्हरसाठी 500 आलेले, त्यांनी जीपे केलेले आहेत. आणि नितिकेश शेठ पाटील यांच्याकडून देखील 500 आलेले आहेत, रोहनला जीपे झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी, बॅटिंग चांगली केली, बॉलिंग त्याने चांगली केली. आणि हा सामना आणि सध्या तरी टोन सेट करणारी बॉलिंग आपल्याला तिन्ही बॉलर्स कडून पाहायला मिळाली. कंटिन्यू केले परेशने प्रयत्न. स्विच हिटचा फ्लाय स्लिप, जबरदस्त फिल्डिंग कौस्तुभ कडून. नाव इथे मिळणार नाही. पॅव्हलियन शांत आहे पूर्णपणे, कारण धावा सध्या येत नाहीयेत. बॉल बाकी आहेत 11 बॉल मध्ये धावा बनवायच्या 39. कपिल कडून फार आता अपेक्षा वाढलेल्या आहेत या मॅच मध्ये. कमी गती, लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑन कडे, मिस टायमिंग. इथेही डाऊन दी बॉल, फिल्डर पकडली, ओमकारने कॅच. कपिलचा डाव संपलाय. 27 ला 6 वाडेकर. थँक्यू दिवस. जीजी स्पोर्ट्स वाखाणचे पुरस्कर्ते आधारवाडीचे आपले भानाशेठ गायकर यांचं आगमन झालं. मी दादांना विनंती करेन आपण मंचावर द्या. नेक्स्ट मॅच जीजी स्पोर्ट्स वाखण इन ॲक्शन आहे आणि जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. दोन्ही कर्णधारांच्या दरम्यान टॉस कंप्लीट झालाय. दोन्ही टीम्स एकच विनंती की आपण तयार राहा, कारण आजही 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आपण दुसऱ्याच मॅच मध्ये आहोत आणि वाजलेले सध्या 11:38. तिसगावने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कदाचित हा सामना त्यांनी बघितला आणि आता तो निर्णय त्यांनी घेतलाय की काय. गोल्डन मॅन उद्योगपती ज्यांनी आज वाखणला पुरस्कृत केले भानाशेठ गायकर, सुस्वागतम. परेश उडवल्या बॉलला, टायमिंग आता, ताकद देखील आणि बॉल वाईड, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधून पहिला षटकार.
शांत आलाय 8व्या क्रमांकावरती. बॅटिंग ऑर्डरची डेप्थ आपल्याला जरूर पाहायला मिळते वाडेकरकडे, पण सध्या जो प्रशांत आलाय षटकाराने स्वप्न अजूनही दाखवतोय तो. बॉल बाकेत ते 9 आणि 9 बॉल मध्ये बनवायचा 33 जावा बॅटिंग करणाऱ्या वाडेकरला. या मैदानावरती आपण क्लोज येणाऱ्या मॅचेस कालपासून बघितल्यात. कमी गतीने टाकलाय. पेस ऑफ फार चांगल्या पद्धतीने परेश करतो, म्हणूनच त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर मोठे फटके खेळत असाल तर अगोदर तुम्हाला रिलीज पॉइंटला जेव्हा तो येतोय त्याच्या हाताकडे शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. मीडियम पेसर आहेत. रिस्ट आणि फिंगरचा फार चांगला वापर करतोय. 8 बॉल 33. समोर खेळण्याचा प्रयत्न टॉपायचा आहे. कव्हरचा फिल्डर पुढे येतोय, व्यवस्थित आला, कॅच पकडली रोहनने. 7वा धक्का 33 वरती. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. जबरदस्त गोलंदाजी. शेगावचे समर्थक मात्र आता खुश असतील, कारण वाडेकर सध्या इन्फॉर्म टीम आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट अशा पद्धतीने गोलंदाजी फलंदाजी त्याहून चांगली झाली अगोदर. 65 बनवलेल्या. भूषण नवीन बॅटर. लॉफ्ट केला, मिस टायमिंग, लॉंग ऑन, पकडली कॅच. 1 विकेट डाऊन. 4 षटकांच्या खेळी संपल्या. 33 ला 8 विकेट. बॉल बाकेत आता शेवटचे 6 आणि बनवायच्या 33 धावा. विषय जरूर मला छेडावासा वाटेल आता, की प्रत्येकी संघामध्ये आपण पाहतो क्रिकेट हा खेळ खरं तर पिंट्या शेठ पाटील आपण देखील पुरस्कार द्यात. 11 जणांचा खेळ आहे. तुम्ही एका दुसऱ्या बॅटरवरती डिपेंड राहू शकत नाही. सिद्धूची विकेट जरूर पडली, अतुलची विकेट जरूर पडली, प्रणितने संघर्ष केला, पण त्यांनाही साथ पाहिजे. प्रत्येक मॅच मध्ये तिघच खेळतील असं नाहीये. एका मागोमाग विकेट पडत गेले. पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने इथे आपण पाहतोय की विकेट 8 पडले. धावा फक्त 33 बनल्यात. शेवटचे 6 बॉल 33 ची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रेमनाथ दादा आलिमकर यांच्याकडून देखील रोहन आलिमकर यांना गोलंदाजीसाठी 500चं कॅश प्राइज. शेगाव संघ चॅम्पियन झाला या स्पर्धेमध्ये. तर एकविरा ट्रिप असेल. हवे त्या बॉल थोडासा दूर विकेट किपरच्याही आणि गोलंदाजाच्याही. विशाल आलिमकर यांना आपण यस त्यांच्या मागे पाहत आहोत. मास्टर माइंड आहेत आणि सूत्र हलवण्याची ताकद खरं तर यष्टी रक्षकाकडे असते. तिकडूनच फिल्डिंग सेट केली जाते, गोलंदाजाला गाईड केलं जाते आणि अशा पद्धतीने जर तुमचा सिनियर प्लेअर तिकडे असेल तर ते बेनिफिट असतं. पहिल्या डावामध्ये आपण सिद्धूला बघितलं होतं यष्ट्यांच्या मागे. विशालला आता पाहतोय लास्ट ओव्हर आणि गोलंदाज आपण पाहतोय तो भावेश. 5 बॉल आणि 32 धावांची अजूनही गरज आहे. खेचून मारला खरा पिकअप शॉट. वाईडिश लॉंग ऑनचा गॅप मधून चौकार. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलेला आणि जरूर हा सामना झाल्यानंतर वाडेकर संघाविषयी आपण ती चर्चा करूयात. 4 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. लॉफ्ट केलाय वन्स अगेन. मिस टाइम वाटतंय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, पकडली आहे त्यांनी कॅच. 38 ला 9वा धक्का. अलंकारच्या झेलने 9वी विकेट वाडेकरची.
शेवटची विकेट बॉल आणि बाकी आहे 3 धावा 38 आहेत सध्या 29ची गरज आहे अपील तर केली जाते पण अंपायरचा व्ह्यू ब्लॉक केलाय त्यामुळे विकेट अंपायर देणार नाही एज आहे सॉरी एक्झॅक्ट आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील अंपायरचा मागेच आहे समोर जे घडतंय फर्स्ट लुक मध्ये आमचा व्ह्यू ब्लॉक होतोय शेवटचे 2 बॉल भावेश स्वीप जरूर आपण पाहतोय करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला स्टॉप केलं बॉलला गुड फिल्डिंग शेवटचा एक बॉल बाकी आता शेवटचा एक बॉल आता बाकी आहे निराश असतील वाडेकरचे समर्थक पुरस्कर्ते पॅव्हिलियन च्या पद्धतीनं या मॅच मध्ये त्यांचा खेळ झाला 66 ला चेस करत असताना सुरुवातीपासून डॉमिनेट करणारी बॉलिंग ओ कॅच ड्रॉप ऑल डाऊनची शक्यता होती मात्र एक विकेट जरूर त्यांच्या हातामध्ये राहिली पण सामना गमवावा लागला आणि जरूर या सीझन मधला हा जो पहिला सामना असेल एका स्पर्धेमधला की त्यांनी गमावलेल्या फर्स्ट राऊंड मधून बाहेर होतात एखाद्या स्पर्धेमधून हार्ड लक वाडेकर पुढील स्पर्धांमध्ये जरूर तुम्हाला शुभेच्छा असतील फार चांगली टीम आहे मात्र शिळगावने दाखवून दिलं या सीझनची सुरुवात आम्ही धूमधडाक्यात केली आहे मोठा विजय त्यांनी मिळवला 27 धावांनी वाडेकरचा अगेन्स्ट शिळगावने विजय मिळवलाय नो डाऊट या विजयाचा शिल्पकार असेल 15 बॉल 35 धावा गोलंदाजी करत असताना ज्याने विकेट काढल्या त्या अर्थातच 3 अवघ्या 5 धावा खर्च करत असताना रोहन आलिमकर मॅन ऑफ द मॅच चला विनंती असेल भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे तर इथे एक विशेष सन्मान आपण करणार आहोत